नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। 2000 व्यक्तींकडून एकाच वेळी मतदार जागृतीची शपथ। मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा। लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात सोहळा। मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात 75% मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वीप अंतर्गत 2000 शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली। दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला। जिल्हाधिकारी अजित कुंभार, स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। स्वीप अंतर्गत नागरी भागाबरोबरच गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत। मतदानाचे 75% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी यावेळी केले। विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह नागरिकही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला। मानवी साखळी बरोबरच मैं भारत हूँ या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले। समन्वय अधिकारी गजानन महले, आरजे पल्लवी, आरजे दिव्या यांनी सूत्रसंचालन केले। अधिकारी बी वैष्णवी आणि त्यांची टीम, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची आमची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आपण गाव पातळीपासून ते शहरांपर्यंत विविध असे चांगले उपक्रम आतापर्यंत राबवले आणि मला आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचं अभिनंदन करायचं की आपण अतिशय चांगल्या प्रकारे संयमाने इथे आम्हाला सहकार्य केलं आणि इथे या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो। प्रशासनाच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपण अजूनही 4 दिवस या सर्व ॲक्टिव्हिटीज अशाच चालू ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला जे 75% मतदान आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अचीव करायचं आहे ते निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सहभागातून आपण या ठिकाणी प्राप्त करू, अचीव करू। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।